हॅलो, तर ना स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. तर ना माझ्या बेटूने ना माझी एक वस्तू खराब करून टाकली. तर ते काय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आज मी पटपट असे कामं उरकून घेतले कारण मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं आणि मी पटकन आता स्वयंपाक करून घेतला. आणि तुमच्यासोबत यावेळेस रेसिपी काही शेअर नाही केली मी, चिकनच बनवलेलं होतं आणि चिकनची मी ऑलरेडी तुमच्यासोबत पहिले शेअर केलेली आहे, त्यामुळे मी काही आता शेअर केलेली नाही तुमच्यासोबत. एक साईडला तिखट आणि एक साईडला फिक्क टाकलेलं होतं माझ्या बेटूसाठी, कारण तो तिखट नाही खात ना, त्यामुळे त्याच्यासाठी फिक्क केलेलं होतं. नंतर असे पटपट माझे कामं उरकून घेते. आणि ना आजचं वातावरण खूप छान झालेलं होतं. इकडे बघा वातावरण, इकडे माझा बेटू बघा कशी स्कूटी चालवतोय खाली, मला बोलतोय ये ग इकडे. नंतर ना आम्ही निघालेलो बाहेर जाण्यासाठी, म्हणजे मला हॉस्पिटलला जायचं होतं. तर मी हॉस्पिटलले काही कामाला लागलेली आहे का, तर चला मी तुम्हाला सांगतेच आता. तर नाही, मी काही कामाला लागलेली नाही हॉस्पिटलला. तर मी अशीच गेलेली होती, थोडा माझ्या भावाला आणलेलं होतं त्यामुळे मी त्याला बघायला गेलेली होती हॉस्पिटलला. आणि तिकडे माझ्या बेटूचे बघा काय कारनामे चालू आहे. इकडे बसलेला आणि खेळायचा होता. नंतर आम्ही निघालेलो घरी येण्यासाठी. घरी तर आलो आणि माझ्या बेटूला मी आता थोडं खायला देऊन देते, कारण आता त्याला झोप येत होती. तर त्याला दूध देऊन दिलं मी तापवून. कामं सर्व करून घेतले मी आता. चला मी तुम्हाला दाखवते. आणि इकडल्या साईडला बघा माझा बेटू झोपला, माझी मशीन तोडून झोपून गेला. तर मी आता फक्त 2च दिवस झाले, एक मिशोवरून एक ऑर्डर आलेली होती माझी, म्हणजे याची ॲब्रोची मशीन घेतलेली होती मी. तर तुम्हाला दाखवते, हे बघा, ही अशी आहे ती. फक्त ना 2च दिवस झाले मी तिला घेतली आणि एकच वेळेस मी ॲब्रो केली त्याने, आणि माझ्या बेटूने तिला धरून फेकून दिली. तर ती अशी खराब झालेली, ते काहीच कामाची राहिलेली नाही. त्याच्यामुळेच मला त्याच्या हाती काही द्यावं नाही वाटत. बघा सगळं सत्यानाश केला त्याने माझ्या वस्तूचा, आता काही कामाची नाही राहिलेली ती. त्याच्यामुळे मी त्याच्याकडं काहीच देत नाही. बघा खराब झालेली ते आता. आणि हे बघा तो तर झोपला, त्याचं घरात सर्व सामान पडलेलं असते खेळायचं. नंतर अजून जे राहिलेले कामं होते ना ते मी करून घेतले, भांडे वगैरे घासून घेतले. आणि ना माझ्या घराच्या मागच्या साईडला ना हे असा वेल आहे. तर कोणाला हा वेल माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा वेल कशाचा आहे, तर कोणाला माहिती आहे हा वेल कशाचा आहे तर मला नक्की सांगा. तर आजच्यासाठी इतकंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.